सातपुड्यात प्रशासकीय अनास्थेचा बळी, रस्ता पुलाअभावी बांबूच्या झोळीतून नेलेल्या 23 वर्षीय विवाहितेचा वाटेतच मृत्यू. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण होत आली, पण सातपुड्यातील काही गावांसाठी आजही रस्ता, पूल आणि आरोग्य सेवा हे केवळ आश्वासनच. अक्कलकुवा तालुक्यातील बेहेगी बारीपाडा येथील 23 वर्षीय विवाहितेचा रस्ता आणि पुलाअभावी उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ही केवळ एका महिलेच्या मृत्यूची घटना नाही, हा प्रश्न आहे दुर्गम भागातील नागरिकांच्या जीवाची किंमत नेमकी किती. या विवाहितेला अचानक छाती आणि पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. प्रकृती झपाट्याने खालावत असल्याने तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र गावाला जोडणारा पक्का रस्ता नाही, सुख नदीवर पूल नाही आणि त्यात मोबाईल नेटवर्कचाही अभाव. त्यामुळे रुग्णवाहिकेशी संपर्क साधणे आणि रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचवणे दोन्ही जवळपास अशक्य झाले. अखेर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बांबू आणि चादरीची झोळी तयार केली. या झोळीत अत्यावस्थ विवाहितेला घेऊन ग्रामस्थांनी पिंपळखुटा येथे रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. पण रस्ता खराब, नदी पार करण्याची अडचण आणि वेळखाऊ प्रवास, या सगळ्यात उपचारासाठी लागणारा मौल्यवान वेळ निघून गेला. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या 23 वर्षीय महिलेची प्राणज्योत मालवली. मागे राहिले 7 महिन्याचे बाळ. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप निर्माण झालाय. ग्रामस्थांचा थेट सवाल आहे, आमच्या जीवाची शासनाला काहीच किंमत नाही का? दरवर्षी आश्वासने मिळतात, निवडणुका येतात, नेते येतात, रस्ते आणि पुलांची आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात परिस्थिती मात्र जैसे थे. विशेष म्हणजे रस्त्याच्या मागणीसाठी काही दिवसापूर्वी ग्रामस्थांनी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आंदोलन केल्याचे सांगितले जात आहे. मात्र या आंदोलनानंतर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. आता प्रश्न असा आहे, रस्ता मागणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यापेक्षा रस्ता आणि पूल उभारण्यासाठी प्रशासन पुढाकार घेणार कधी? वेहगीसह परिसरातील 2000हून अधिक नागरिक, गरोदर माता, अत्यवस्थ रुग्ण, विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आजही या मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आज एका आईचा मृत्यू झाला, उद्या कोणाचा नंबर? एखादा रुग्ण रस्त्याअभावी पुन्हा वाटेत मरण्याची वाट प्रशासन पाहणार आहे का? गरोदर महिलेला वेळेवर रुग्णालय मिळाले नाही तर, विद्यार्थ्याला वेळेवर शाळेत जाता आले नाही तर, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका गावातच पोहोचू शकली नाही तर, याची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न आता केवळ वेहगीचा नाही, हा संपूर्ण सातपुड्याच्या विकासाचा आणि आदिवासी बांधवांच्या जगण्याच्या अधिकाराचा प्रश्न आहे. शासनाच्या योजना कागदावर असतील, निधीच्या घोषणा देत असतील, विकासाचे दावे केले जात असतील, पण ज्यांच्या गावात आजही रस्ता आणि पूल नाही, त्यांच्या दारात विकास पोहोचला कुठे? परिवर्तन 24 न्यूज प्रशासनाला एकच सवाल विचारत आहे, रस्ता आणि पुलाअभावी आणखी किती जीव जाण्याची वाट पाहणार? या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन वेहगी गावाचा रस्ता, सुक नदीवरील पूल आणि मोबाईल नेटवर्कचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. कारण रस्ता हा सुविधा नाही, पूल हा विकासाचा दिखावा नाही, तो नागरिकांच्या जीवाशी जोडलेला मूलभूत हक्क आहे. ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे प्रशासनाचे डोळे उघडतील. परिवर्तन 24 न्यूज, प्रश्न जनतेचा, आवाज परिवर्तनाचा. नमस्कार, मी दिलीप पाडवी, गाव वेहगी येथील रहिवासी आम्ही सर्व. 21/8/2026 रोजी आज आमच्या गावात खूप दुर्दैवी घटना घडली. सदर घटनेत रुसाबाई सुभाष वळवी या महिलेला अचानक छातीत आणि पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने आम्ही सर्व गावकरी मिळून बांबू जोडीच्या सहाय्याने सदर महिलेला दवाखान्यात नेताना तिचा मृत्यू झाला. कारण की रस्ता आमच्या गावात नसल्यामुळं, आमच्या पूर्ण वेही गावात रस्ता नसल्याने आणि कच्चा रस्ता असल्यामुळे आणि परत पुढं जाऊन वेहगी गावाला जे जोडणारा जो कच्चा रस्ता आहे, त्या ठिकाणी खूप मोठी सूप नदी आहे आणि सदर नदीला केव्हाही पाऊस जास्त झाल्याने केव्हाही पूर येतो आणि त्या ठिकाणी नेताना आम्हाला सदर महिलेला नेताना उशीर झाला आणि आमच्या रुसाबाई सुभाष वळवी या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्यांचे नातेवाईक पण आमच्यासोबत आहेत, त्यांचेही बोलू. आम्हा हे रस्तू काय ना हा वडीखादी अडवा होय ते आवाही पोयरी नसत गई देवीला नत गई सतीम दुखिता येतं आसपास दुखतात
उसनीत ने जाणार हा होता इंडिया ताहू माटीना मिल्या त्या का जहे उसनीत ने जाणार ना मिल्या त्या का जहे आमा पोयरी नष्ट होत गई देहविलो नथ